सर्वात आधी मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवलं, थोडं मीठ टाकलं आणि त्याला 10 मिनटं प्री हिटेड होऊ देते। तसंच मी 1 कप दूध घेतले, अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे आणि 1 चमचा आंबटसर पळी चमचा आहे। समजा छोट्या वाटीने घेतलं तर अर्धी वाटी दही घ्यायचे आणि हो, दूध आणि तूप एकत्र करून, कारण दूध माझं फ्रीजचं होतं, गरम नव्हतं, थंड होतं, म्हणून त्याला गॅसवर थोडंसं कुणकुणं व्हायला ठेवलं आहे, जास्त नाही, भांडं गरम होईपर्यंत। आता त्याच्यामध्ये जसं म्हटल्याप्रमाणे 1 चमचा दही टाकते, मीडियम आंबट आहे, खूप आंबट नाही आहे। आता 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं, आणखी अर्धी वाटी, मैदा वापरायचा नाही आहे। दुसरं म्हणजे मी रव्याच्या ऐवजी जाडसर गव्हाचं पीठ पुन्हा अर्धी वाटी घेतलं। तसंच 100 ग्रॅम कोकोआ पावडर वापरला आहे, तुम्ही कोको पावडर वापरा, मी कोकोआ पावडर वापरलेला आहे। 1 चमचा बेकिंग पावडर, 1 चमचा बेकिंग सोडा घालून पूर्णपणे गाळून घेतलं व्यवस्थित। बघा, गाळल्याने केकचं खूप छान अशी सॉफ्टनेस येते, केकमध्ये खूप छान होतं, म्हणून आता पूर्णपणे। आणि हो, दूध आणि दही आणि तूप एकत्र फेटून त्याच्यामध्ये हे मिश्रण टाकून फेटून राहिलेली आहे, व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे पूर्णपणे छान। पुन्हा अर्धा कप दूध टाकलं, कारण आता मला कळलं की ते घट्ट आहे, तसंच तुम्हाला करायचं आहे, वरतून प्रमाणशीर दूध टाकायचं आहे। तसं टोटल 1.5 कप दूध लागतं। तसंच 1 वाटी जॅगरी पावडर घेतलेलं आहे, गुळाचं पावडर होतं माझ्याकडे, तुम्ही गुळ किसून घेऊ शकता। अर्धी वाटी घरीच मी पावडर शुगर करून घेतली, ते तयार केलेली आहे, ते टाकलं आहे। जर तुम्हाला नसेल गूळ वापरायचा तर 1.5 वाटी पावडर साखर टाका। याच्यामध्ये मी व्हॅनिला इसेन्स नाही वापरला, बटरस्कॉच वापरलं, खूप टेस्टी वाटतं आणि याचं खूप छान वाटतं चवीत खाताना, तर मी 5 थेंब ते बटरस्कॉच टाकलेलं आहे इसेन्स। बघा, आता मी याच्यामध्ये टाकलं, आता मी याला व्यवस्थित पुन्हा फेटते आहे, त्याचप्रमाणे फेटून। आणि हो, मी आता केक पॅनमध्ये एक ऑलरेडी पेपर कट करून लावून दिलेलं आहे। हां, आता पुन्हा मी कोको पावडर टाकलेलं आहे, ते 25 ग्रॅम। आधी मी कोको पावडर वापरलं होतं, तुम्ही कोको पावडरच वापरा। त्याच्यानंतर पुन्हा मला असं वाटलं की थोडं किंचित अर्धा चमचा मला सोड्याची गरज आहे, म्हणून टाकली। बघा, तुम्ही त्यानुसार घ्या, मोठा चमचा असेल तर 1 चमचा सोडा लागणार, प्रमाण परफेक्ट ठेवा, केक सुकणार नाही, केक खूप छान होतो, स्मूथ होतो आणि खाताना तोंडामध्ये ठेवताच विरघळतो, एवढा छान। याला ना आयसिंगची गरज आहे ना शुगर सिरपची। बघा किती छान तयार झालं आहे। आता मी पॅन ऑलरेडी गरम झालं, प्री हिटेड कढईमध्ये पॅन ठेवलं, बटर पेपरला बटर लावलं होतं आणि त्याच्यामध्ये हे केकचं मिश्रण टाकलं। 40 मिनटं मला झाकून ठेवायचं आहे, मी झाकण ठेवलं आहे। आता मी याला 40 मिनटं होऊ देते, अगदी सिमवर ठेवलेलं आहे, म्हणून तुम्ही पाहिजे तर 35 मिनिट नंतर किंवा 31 मिनिटां तुम्ही 31 मिनिटानंतर हा केक चेक करा, प्रमाण समान घ्या, त्याच्यामध्ये चेंजेस करू नका प्रमाणामध्ये। कारण बघा, केक केल्यानंतर डायरेक्ट मी त्याला काढून घेतलेला नाही, त्याच्यावर एक नॅपकिन टाकला आणि 10 मिनिटानंतर त्याला काढलेला आहे दुसऱ्या डिशमध्ये। बघा, आता उलटा काढून घेतला, खूप इझी निघतो आहे, एकदम छान निघायला पूर्णपणे। पण याला सरळ करायचं नाही तर त्याची त्याची छान जाळी आलेली आहे ती बसून जाते, म्हणून याला सरळ केला आधी, पुन्हा नॅपकिन झाकला। आता 15 ते 20 मिनटं नॅपकिन झाकला, त्याने एकदम मऊ होतं, त्याच्यामध्ये तुम्हाला ना शुगर सिरप टाकायला लागत ना काही, असाच छान होतो। बघा किती छान हाईट्स पण झाली आहे, तेवढाच पूर्णपणे मऊ पण झालेला आहे। बघा, मी कट करून दाखवते तुम्हाला, किती छान अशी जाळी, स्पंज बघा किती छान स्पॉन्जी झाला आहे, एकदम मस्त, खायला तर इतका भारी वाटतो। गुळाचा टेस्ट तुम्हाला कळणार आहे, याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण गूळ वापरायचा तर 1.5 वाटी गूळ वापरा। बघा, मी कट करून दाखवलं आहे तुम्हाला, तर आता बघितलं किती छान झालं आहे, खायला पण इतका छान। अगदी सोपी साधी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। थँक्यू।